नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाळ चोरल्याच्या घटनेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली। बाळ होत नसल्याने एका उच्च शिक्षित महिलेनं या बाळाची चोरी केल्याचं तपासातून निष्पन्न झालं। सपना मराठे नावाच्या महिलेनं या बाळाची चोरी केल्याचं उघडकीस आलंय। बाळ चोरणाऱ्या महिलेनं प्रसूती झालेल्या सुमन खान यांच्याशी रुग्णालयातच ओळख वाढवली आणि बाळ सांभाळते असं सांगून बाळाला घेऊन पळून गेली। बाळ चोरणारी महिला धुळ्यात वास्तव्यास असून तिचं MBAचं शिक्षण झालंय। एवढंच नाही तर ही महिला लेखापाल पदाच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान गेल्या 9 महिन्यांपासून महिलेनं इतर नातेवाईकांना न भेटता प्रेग्नंट असल्याचं सांगितलं आणि बाळाची चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली। मात्र महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर तिचं बिंग फुटलं। जी महिला यांची जी ओळखीची होती संबंधित, जी 4-5 दिवसापासून त्यांच्याबरोबरच वास्तव्य होती, त्यांच्याबरोबर त्यांचे जेवण किंवा त्यांचे सगळे CCTV फुटेज जेवण करताना, बाळाला खेळवताना वगैरेचे सगळे पोलिसांना मी हस्तांतरित केलेलं आहे आणि पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।